शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात मध्ये। शहरातील माळीवाडा भागातील बंगाल चौकी येथे कचरा उचलण्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटातील महिलांमध्ये वाद झाला। या वादाचे पर्यावसान पुढे हाणामारी झालं। पाईप, दगड आणि फरशीच्या तुकड्यांनी मारहाण करण्यात आली। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात 3 महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। रामवाडी येथे रहिवासी असलेल्या फिर्यादी इंदुबाई अशोक क्षीरसागर यांची मुलगी आणि सून या सोमवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास माळीवाडा येथे बंगाल चौकी परिसरात गेल्या होत्या। तेथे कचरा उचलण्याच्या कारणावरून त्यांचा केडगाव येथील रहिवासी असलेल्या महिलेशी वाद झाला। हा वाद इतका वाढला की आरोपी अलकाबाई बाजीराव उल्हारे, वनिता रामदास जगधने आणि कमल उल्हारे यांनी फिर्यादी व त्यांच्या नातेवाईक महिलेंना शिवगाळ करत मारहाण केली असल्याचं फिर्यादीत म्हटलंय। नगर तालुका विळदघाट परिसरात दुचाकीच्या धडकेत 85 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। परसराम काका काळे असे वृद्धाचं नाव आहे। ही घटना 5 जून रोजी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास विळदघाटातील हॉटेल अर्पित समोर घडली। परसराम काळे महामार्गाच्या कडेला पायी जात असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात दुचाकीने त्यांना जोराची धडक दिली। या अपघातात ते गंभीर जखमी झाले। उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। अपघातानंतर संबंधित दुचाकी चालकाने जखमी वृद्धाला मदत न करता घटनास्थळावरून पलायन केलं। या प्रकरणी मृताचे पुत्र नवीन काळे यांनी MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। शहरातील ऐतिहासिक, धार्मिक आणि सर्व धर्म समभावाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या मुहर्रम उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक सुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि प्रशासनाच्या पूर्वतयारीबाबत पंकज आशिया यांची भेट घेऊन निवेदन दिलं। उत्सव काळात उद्भवणाऱ्या विविध समस्या, भाविकांच्या सुरक्षिततेचे प्रश्न तसेच प्रशासनाने करावयाच्या उपाययोजनांकडे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांचं लक्ष वेधण्यात आलं। नगर तालुक्यातील नागरदेवळे गावात स्वच्छतेचा बोजवारा उडालाय। घंटा गाड्या वेळेवर येत नसल्याने व कचरा नियमित उचलला जात नसल्याने रस्त्यांना उकिरड्याचं स्वरूप प्राप्त झालंय। वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायत प्रशासनाच्या होणाऱ्या दुर्लक्षामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येतोय। नगर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून नागरदेवळे ग्रामपंचायतीकडे पाहिलं जातं। नागरदेवळे, केकती, वडारवाडी ग्रामपंचायतींना एकत्र करून महाविकास आघाडीच्या काळात नगरपालिका करण्यात आली होती। भारत सरकारच्या गृह मंत्रालयामार्फत राबवण्यात आलेल्या जनगणना मोहिमेत अहिलानगर महापालिकेने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला। 30 दिवसांचे उद्दिष्ट केवळ 21 दिवसात पूर्ण करत महापालिकेने कार्यक्षमता, प्रभावी नियोजन आणि संघभावनेचे उत्तम उदाहरण घालून दिले। अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुतकेकर यांनी नागरिकांसह कर्मचाऱ्यांचे आभार मानले। शहराची खबरबात मध्ये इथे थांबतो। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।